ધારાવી પુનઃવિકાસ પ્રોજેક્ટ હેઠળ આયોજિત દસ્તાવેજ ચકાસણી શિબિરોને નાગરિકો તરફથી જબરજસ્ત પ્રતિસાદ મળી રહ્યો છે। આ શિબિરો દસ્તાવેજ ચકાસણીને સરળ બનાવતા, પાત્રતા પ્રક્રિયાને સુવ્યવસ્થિત કરવા અને નાગરિકોના પ્રશ્નોના નિરાકરણ માટે યોજવામાં આવ્યા છે। મોટી સંખ્યામાં નાગરિકો શિબિરોની મુલાકાત લઈ રહ્યા છે, જ્યાં અધિકારીઓ તેમના દસ્તાવેજોમાં જોવા મળતી ભૂલો અંગે માર્ગદર્શન આપી રહ્યા છે। વહીવટી તંત્રએ નાગરિકોને આગામી શિબિરોનો સંપૂર્ણ લાભ લેવા માટે અપીલ કરી છે। ધારાવી પુનઃવિકાસ પ્રોજેક્ટના ભાગરૂપે મુંબઈના ધારાવી વિસ્તારમાં ખાસ શિબિરોનું આયોજન કરવામાં આવી રહ્યું છે। દસ્તાવેજોમાં ભૂલો, અપૂર્ણ માહિતી અને પાત્રતા સંબંધિત પ્રશ્નો સંબંધિત સમસ્યાઓના ઉકેલ માટે આ શિબિરનું આયોજન કરવામાં આવ્યું। નાગરિકો મોટી સંખ્યામાં તેમના દસ્તાવેજો સાથે આવી રહ્યા છે, જેના પરિણામે સ્થળ પર લાંબી કતારો લાગી રહી છે। અધિકારીઓ નાગરિકોને માર્ગદર્શન પણ આપી રહ્યા છે અને તેમની શંકાઓ दूर કરી રહ્યા છે। धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी धारावीतल्या प्रत्येक पात्र व्यक्तीला घर मिळावं आणि कोणीही पात्र व्यक्ती इथून वंचित राहू नये याकरता जे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्रजी कल्याणकर यांना निर्देश दिले होते, त्यानुसार त्यांच्या कल्याणकर सरांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात येते। आपण हे शिबिर आपल्या धारावीच्या सर्व 5ही सेक्टरमध्ये घेत आहोत आणि या 5ही सेक्टरमध्ये जे आपले ड्राफ्ट अनेक्षर पब्लिश झाले होते, फायनल अनेक्षर पब्लिश झाले होते, त्यामध्ये अनिर्णित लोक होते। अनिर्णित लोक याकरता होती की त्यांची काही लोकांनी डॉक्युमेंट जमा नव्हती केली, पुरेशी डॉक्युमेंट दिली नव्हती, काही लोकांचे व्हेरिफिकेशन बाकी होते आणि बहुतांशी लोकांनी सर्वे करण्यासाठी सहकार्य केलं नव्हतं। तर त्या दृष्टीने त्या झोपडीधारकांमध्ये जागृती व्हावी, त्यांच्या शंकांचं निरसन व्हावं आणि त्यांचे जे काही डॉक्युमेंटची पूर्तता त्यांनी केली नव्हती ते डॉक्युमेंट त्यांनी इथे पूर्तता करावी व ते झोपडीकरता किंवा आपल्या सदनिकाकरता पात्र व्हावे या उद्देशाने आपण मागच्या आठवड्यापासून हे 6ही सेक्टरमध्ये आपले शिबिर आयोजित करत आहोत आणि त्याकरताला इथल्या सर्व झोपडीधारकांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे। आज जवळपास आत्तापर्यंत 4,500 पेक्षा जास्त झोपडीधारकांनी इथं भेट दिलेली आहे आणि त्यांचं शंकांचं प्रत्यक्ष निराकरण इथले आमचे सक्षम प्राधिकारी आमचे अधिकारी करीतात। निश्चितच नागरिक आता स्वतःहून पुढे येतात। आमचीच कालच्या ज्या शिबिराची रिपोर्टिंग आमच्याकडे आहे तिथे ज्या नागरिकांनी 2000 नागरिकांनी व्हिजिट केली त्यापैकी जवळपास 1200 नागरिकांनी सर्वे करता सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यांनी सहमती दर्शवली आहे आणि त्यांचा सर्वे पूर्ण होऊन आता जे नागरिक सुरुवातीला असहकार करत होते ते आता सहकार्याच्या भूमिकेत आलेलं आहे। निश्चितपणे त्यांना काम जे सुरू होत आहे आणि जे इतर नागरिक सपोर्ट करत आहेत त्या दृष्टीने या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला ते सहकार्य करतात। उद्याचा दिवस तर आहे, सोबत सोमवार आणि मंगळवारसुद्धा परत आम्ही सेक्टर 1चं शिबिर ठेवलेलं आहे, कारण सेक्टर 1 हा आमचा प्रायोरिटीचा भाग आहे। ते सोमवार मंगळवारी म्हणजे 25-26 तारखेला ते तिथेसुद्धा होणार आहे आणि तिथल्या नागरिकांसाठी सुद्धा ते आयोजित करतात। मी सर्व धारावीतील झोपडीधारकांना एकच आवाहन करू इच्छितो की धारावीने आमची जी SPV कंपनी आहे NMDPL नवभारत मेगा प्रायव्हेट डेव्हलपर लिमिटेड त्यांच्या थ्रू आणि धारावी ऑफिस थ्रू घरोघरी जाऊन जनजागृती केलेली आहे, विविध समाज माध्यमातून जागृती केलेली आहे, आपण सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून जागृती केलेली आहे आणि मागे जर तुम्ही बघितलं असेल 1-1.5 महिन्याआधी आम्ही पेपरला सुद्धा जाहीर नोटीस दिली आहे की त्यांनी ज्या नागरिकांनी अजूनही डॉक्युमेंट जमा केले नाही किंवा सर्वे करून घेतला नाही अशांनी सर्वे करण्यासाठी सहकार्य करावं आणि त्याच उद्देशाने ह्या शिबिराचं सुद्धा आम्ही आयोजन केलं आहे आणि याचा एकच उद्देश आहे की कुठलाही पात्र झोपडीधारक हा सुटू नये, त्याला सदनिका मिळावी हा उद्देश आहे। आणि हे जे शिबिर आम्ही घेतो यानंतर जर काही नागरिक म्हणत असतील की आमच्यापर्यंत प्रशासन आलं नाही तर त्यांना मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अजूनही दिवस आहेत, इथे शिबिरामध्ये येऊन त्यांच्या शंकाचं निरसन करावं आणि आपला पात्र जो झोपडीचा सदनिकाचा हक्क आहे तो बजावून घ्यावा आणि प्रशासन आपल्या सहकार्यासाठी आहे, सर्वांनी याला सहकार्य करा अशी मी विनंती करतो। मुदतवाढ म्हणजे कसं आहे, आता शिबिर आम्ही मोजक्या दिवसासाठी ठेवलेलं आहे। निश्चितच जर नागरिक स्वतःहून जर आम्हाला या शिबिराच्या दरम्यान आले की नाही सर गर्दी जास्त होती आम्हाला वाढवून द्या दिवस, तर आम्ही एक 100-150 लोकांची सुद्धा त्यांच्या पॉकेटमध्ये घेऊन त्यांच्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, परंतु नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं की आम्ही सहकार्य करण्यास तयार आहोत, आम्ही त्यांच्यापर्यंत जाऊ, निश्चित जाऊ।
त्यांच्या वार्डमध्ये त्यांच्या एरियामध्ये आम्ही शिबिर घेऊ. मास्टर प्लॅन सबमिशनमध्ये शासनाकडे दिलेला आहे, त्याच्यावरची कारवाई शासन करत आहे. निश्चितच लवकर होईल. चाळी आणि इमारतीच्या बाबतीमध्ये जे चाळीधारक तिथल्या सोसायटी आहेत त्यांच्याकडून आम्ही पात्रतेची याद्या घेणार आहोत. त्यांचा सर्वे असा वेगळ्याने होणार नाही. त्यांच्याकडून याद्या येतील आमच्याला आणि जे काही तिथले पात्र सदनिका धारक आहेत त्यांच्यासोबत आमचं त्या सोसायटीसोबत आमचं डीलिंग होईल. અધિકારીઓના મતે જો નાગરિકો સચોટ અને સંપૂર્ણ દસ્તાવેજો સબમિટ કરે તો ચકાસણી પ્રક્રિયા વધુ ઝડપથી પૂર્ણ થઈ શકે છે. વધુમાં નાગરિકોના પ્રશ્નોના તાત્કાલિક નિરાકરણની ખાતરી કરવા માટે અલગ સુવિધાઓ સ્થાપિત કરવામાં આવી છે. શિબિરમાં વરિષ્ઠ નાગરિકો, મહિલાઓ અને કામદાર વર્ગના સભ્યોની નોંધપાત્ર હાજરી જોવા મળી. ઘણા નાગરિકોએ અધિકારીઓ સમક્ષ પુનઃવિકાસ પ્રક્રિયા અંગેની તેમની ચિંતાઓ દૂર કરી. तो यहाँ पे काफ़ी सारे नेगेटिव चीज़ें फैलाई जा रही है, बहुत सारे आंदोलन भी हो रहे हैं बहिष्कार को लेके, बट आई थिंक सो कि ये चीज़ काफ़ी अच्छे वे से लेनी चाहिए. डेवलपमेंट है उसे डेवलपमेंट की तरह से लेना चाहिए और मुझे ऐसा लग रहा है कि ये भविष्य के लिए, धारावी के विकास के लिए काफ़ी अच्छा एक कदम है. मेरा नाम प्रथमेश माने है, मैं काला किला से आया था धारावी. मतलब अच्छा लगा यहाँ पे आके, मेरा काम हो गया, पात्र हो गया मेरा और हमें हमारा मतलब घर मिल जाएगा और अच्छा लगा. શિબિરની મુલાકાત લેનાર ઘણા રહેવાસીઓએ અધિકારીઓ દ્વારા આપવામાં આવેલા સહકારથી સંતોષ વ્યક્ત કર્યો. નાગરિકોએ જણાવ્યું કે તેમના પ્રશ્નોનું નિરાકરણ કરવામાં આવ્યું છે અને સમગ્ર પ્રક્રિયા તેમને વિગતવાર સમજાવવામાં આવી છે. मेरा नाम सैयद अजरुद्दीन है, 5 नंबर सेक्टर से आया हूँ और यहाँ पे जो कैंप लगा है उससे तो मेरे को बहुत फ़ायदा हुआ है कि मेरे को पात्रता की 40,000 की डीडी मिल गई है. यहाँ पे कैसा लगा, मतलब यहाँ की कोई हेल्प करने वाली हो? सब एकदम अच्छे हैं, ये लोग बहुत अच्छे से गाइड भी करते हैं. हम मेरा तो बोलना ये है कि सब लोग को आना चाहिए और सब लोग को ये सब चीज़ करना चाहिए, जिसके वजह से अपन मतलब अपना घर का कोई भी इशू है तो सब शॉर्ट आउट होता है और ये लोग अच्छे से सपोर्ट भी करते हैं. मनीष कुमार बलेराम यादव. कहाँ से आए हो? मैं नायक नगर से आया हूँ. यहाँ पे आके मतलब किधर कैसे लग रहा है? मतलब बेसिकली आके अच्छा लगा, काफ़ी सारी व्यवस्था है, चीज़ें स्टेप बाय स्टेप टोकन दे रहे हैं. लाइन में जहाँ पे क्यू है वहाँ पे बैठने के लिए ऊपर छाँव की व्यवस्था की गई है. हेल्पिंग नेचर है, सब लोग का जो क्वेरी है वो कंप्लीट करने के बाद उनका काम वर्क होने के बाद वो जा रहे हैं. काफ़ी अच्छा किया हुआ है, सोच भी है अच्छी है. चीज़ें काफ़ी दिनों से पेंडिंग पड़ी हुई थी. अगर आप धारावी में अंदर गलियों में देखोगे तो वहाँ पे गटर का प्रॉब्लम है, पानी का प्रॉब्लम है और बहुत सारे स्टैंडर्ड ऑफ लिविंग का बहुत सारा इशू है. बट धारावी में रीडेवलपमेंट मतलब डेवलपमेंट ही नहीं हुआ है, तो रीडेवलपमेंट का क्या है. बट ये जो चीज़ें हो रही है इससे काफ़ी सारे होप है कि चीज़ें चेंजेस होगी, धारावी का स्टैंडर्ड ऑफ लिविंग बढ़ेगा. बहुत सारी अभी नशीले पदार्थ का विक्रेता, ये सब सारी चीज़ें होती है क्योंकि लाइट्स वगैरह बहुत जगह नहीं अंदर गलियों में. तो जब चीज़ें एक ठीक ठाक होंगे तो मे भी लोगों पे एजुकेशन सारी चीज़ों बेटर होगी. और यहाँ पे भी जो अंदर व्यवस्था की गई है वो भी काफ़ी अच्छे से है, पंखे वगैरह लगे हुए, धूप को भी लेके इंतजाम किया गया है. શિબિરમાં હાજરી આપનારા ઘણા નાગરિકોએ અધિકારીઓની સહાય માટે તેમની પ્રશંસા વ્યક્ત કરી હતી અને તેમણે કહ્યું કે તેમની સમસ્યાઓ અને શંકાઓનું અસરકારક રીતે નિરાકરણ કરવામાં આવ્યું છે. સમગ્ર પ્રક્રિયાને ખૂબ વિગતવાર સમજાવવામાં આવી હતી. નાગરિકોમાં પુનઃવિકાસ પ્રક્રિયા અંગે ચિંતા અને આશા બંને સ્પષ્ટપણે દેખાતા હતા. આગામી દિવસોમાં ધારાવીના વિવિધ ભાગોમાં આવા જ કેમ્પનું આયોજન કરવામાં આવશે, જેથી રહેવાસીઓને દસ્તાવેજ ચકાસણી અને પાત્રતા નિર્ધારણ પ્રક્રિયામાં મદદ મળી શકે. કેમેરામેન સંતોષ પરબ સાથે પંકજ રાણે, મુંબઈ સમાચાર.